नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत नाशिक येथे शिर्डी देवस्थानला. चला साईबाबांचं दर्शन करूया. ओम साईराम. पहाटे 6 वाजता आम्ही शिर्डीमध्ये प्रवेश केला. आपण शिर्डीमध्ये एंट्री करतो तेव्हा सुरुवातीलाच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन करायला मिळते. जवळपास 100-125 वर्षांपूर्वी प्रत्यक्ष साईबाबांच्या सूचनेने केवळ निर्गुण पादुका असलेल्या शिर्डीतील रत्नपारखींच्या ह्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. रुक्मिणी मातेची मूर्ती संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गरुड हनुमंत यांच्या मूर्ती दासगणू यांच्या सांगण्यावरून बसविण्यात आले आहे असे सांगितले जाते. साईबाबांचे श्रद्धास्थान असणारे हे मंदिर साईबाबा शिर्डीत येण्यापूर्वी रत्नपारखींच्या घरी श्री विठ्ठलांच्या निर्गुण पादुका स्थापित केलेल्या होत्या. आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतले आणि लगेचच बाबांच्या दर्शनासाठी निघालो. इतक्या पहाटे जाऊनही इतकी गर्दी पाहून आम्ही अगदी भारावूनच गेलो. तब्बल 10 वर्षांनंतर आम्ही शिर्डीला गेलो होतो. तेव्हाची शिर्डी आणि आत्ताच्या शिर्डीमध्ये खूपच चेंजेस होते. बाबांच्या दर्शनासाठी 2 लाईन आहेत. एक साधी लाईन आणि दुसरी व्ही-आय-पी लाईन. त्याचे पर पर्सन ₹200 आहे. इतकी स्वच्छता होती आजूबाजूला, लाडूचे मोठे मोठे स्टॉल होते, चप्पल ठेवण्यासाठी निशुल्क असे स्टँड लावलेले होते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. शिर्डीत बाबांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही थेट साई प्रसादालयामध्ये जेवायला गेलो. तिथे सुद्धा इतकी स्वच्छता आहे. प्रसादालयामध्ये सुद्धा जागोजागी LED लावलेले आहेत, जिथे बाबांचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळते. म्हणजे बाबांचं लाईव्ह दर्शन आपल्याला तिथे पाहायला मिळते. तिथे प्रचंड असा मोठा हॉल आहे. एक वेळेस 3,500 लोक जेवतील इतकी सुविधा आहे. आणि जेवण सुद्धा निशुल्क आहे. अगदी पोटभर जेवू शकता. जेवणामध्ये वरण, भात, 2 भाज्या, पोळी आणि गोड शिरा असा मेनू आहे. बाबांचं दर्शन घेऊन आज खूपच छान वाटलं. ओम साईराम. धन्यवाद.